हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका डेली रुटीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आहे ना, मी एक छान अशी गंमत दाखवते. काय ह्याला काय म्हणायचं, बिचारी राधा इथं बसली, भाऊजी इथं बसले होते, तरी सुद्धा दोघं एकमेकांना बोलणं आपापल्या मोबाईलमध्ये बघत बसलेत. बघा, एवढा मोबाईल महत्वाचा आहे, बरोबर आहे की नाही राधा? भाऊजी भाऊजी तिकडे जाऊन हू करतेत, बरोबर आहे की नाही? माणूस कसं घरी आल्यावर बायकोला बोलतं का मोबाईल बघत बसतं? हा, बघा माझा धाक. लगे भाऊजींनी मोबाईल ठेवून दिला, जेवणच बास केलं. किती रील बघितल्या राधा आतापर्यंत? जेवढे जेवढे यूट्यूबर्स आहेत, इन्स्टावरती असू देत किंवा यूट्यूबवरती, सगळे राधिकाच्या ओळखीचे आहेत, माहिती आहे का? फक्त तुम्ही म्हणा की तुम्ही राधिकाला ओळखता. बिचारा एकाचा सुद्धा व्हिडिओ सोडत नाही राधिका. प्रत्येकाचे व्हिडिओ, प्रत्येकाचा अपडेट तिच्याकडे असतं, माहिती आहे का? आमच्या गल्लीतल्या वारकरी आताच आलायत का? होय, म्हणजे चालताय का घरी जाऊन आलायत? घरी जाऊन आले बाहेर, पण नाण्यांची गाठ पडन म्हणलं, नाणी याच्यात वाट बघते घसा पाणी काय जास्त पित होत ते बाहेरले बिसलरी घेऊन, पण धूळ कशी उडलंय, धूळ बघूया आपण आलाय तेवढंच तुमच्या पायाचे धुळ पडते का तुमचे पाय? नाही पडतो की आम्ही पण. नाही खरंच नाही तुमचा म्हटली लता ताई आल्यात, म्हटलं चला बाई करावं लागतं आम्हाला 4-5 किलो पुढच्या वर्षी पांडुरंगाला भेटायला. वारी अगं पुन्हा तू तर 1 वर्ष वारीला आल्यावर व्हिडिओ, अगं एवढं मोबाईल आणि एवढं व्हिडिओ, सगळे प्रत्येक जण व्हिडिओ काढतो. पण त्याच्या निमित्ताने जे घरी बसले त्यांना तर बघायला भेटतं ना, असं होतं. एवढं तू काढणारी तर हे असं तू करते, तसं करणारी तर इतकी बारके 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 माझ्या पुढे एकदम. तर अहो मला व्हिडिओ घ्यायचा, आम्हाला बघायचं नाही, आम्हाला व्हिडिओ घ्यायचा. मी थोड्या वेळ 5 मिनिटं थांबते, मला व्हिडिओ घेऊन पण उभा राहा. तेवढं आलं का नाही जिथे वेळेला ती बरोबर तिथे येणारच ते घेऊन बघ. होय की जेवणाची सोय चांगली, जेवण. लताताई आहे ना बाहेर, त्या आहेत ना माऊलींच्या दिंडीत गेलत्या आणि जवळजवळ त्या अशा 3 आठवड्याला गाठले त्यांनी. त्या चालत होत्या आणि त्या आजच आलेल्यात. घरी 5-10 मिनिटं जाऊन आल्या आणि इथं आलत्या आईंच्या पाया पडायला. तर त्यांच्या गप्पा काय ऐकतच बसाव्या अशाच होत्या. अर्थात ते त्यांचे अनुभव सांगत होत्या वारीचे. आणि आता आम्ही आलेलो आहेत आत. आज आम्ही आषाढ तळणार आहेत. म्हणजे रेसिपी याच्या अगोदरच बरेच दिवस झालं मी शेअर केली आहे, पण आमच्या इथे आता कसं होतं, शहराकडं म्हणजे पुण्याच्या साईडला पालखी हल्ली की नाही माऊलींची, मग आषाढ तळतात. आणि आमच्या इथं कसं होतं, एकादश झाली की नाही मग दुसऱ्या दिवशीपासून आषाढ तळला जातो. तर त्या पद्धतीनं आज आम्ही आषाढ तळणार आहेत. तुला बोला, तुला कमी पडायला लागले घरातले. बरं, तू काय करायला लागली आत्ता सगळ्यात अगोदर? मिरची भाजी. तिचं फेवरेट काम आहे, माहिती आहे का? मग काय तर, कालच्या पण ह्याच्या व्हिडिओमध्ये म्हणतील तिनं राधिकाने मिरचीचंच वाटण तयार करून ठेवलं होतं. आज पण मिरचीच बारीक करायला घेतली आहे. ज्या सांगतात ती कामं करायची, दुसरं कामच सांगत नाही, काय करू. नाही आता आहे ना, म्हणजे तिखट पुऱ्या करायच्यात, तर त्याच्यासाठी मग तिनं मिरची वाटण करते. काय झालं, आई आहेत ना, आई आणि मम्मी आणखीन बाहेरच आहेत लताताईंपाशीच. मग म्हटलं तोपर्यंत आपण आपली बाकीची छोट कामं करून घेऊ. घे, हां तेवढं लागलंच. हां नाही जास्त नको टाकू, हां थोडासाच. हां पाणी टाकायचं.
आपल्याकडे खूप नारळ आहेत रानू, नाही तर काकांना सांग. आई इथं तिखट पुऱ्यांसाठी पीठ चाळतायत आणि मम्मी इथं कापण्यांसाठी चिरतीये गूळ. आई तिखट पुऱ्यांसाठी कुठली कुठली पिठं घेताय? ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ. ज्वारी, गहू आणि बेसन पीठ असे तिन्ही पिठं मिळून आपल्याला तिखट पुऱ्यांसाठी पीठ मळायचं आहे. हां नाही घेवा की आणखी, नाही का नाही लागल. ही राहतं ते असं. मला तर आळे झाल्यास करू काय करणार. चिरलेली कोथिंबीर कुठे? हां टाकतो मी, सांगते. म्हणजे इथं आहे की नाही असा अंदाजे आपण तेल गरम करतोय. हां बस होईल, थोडंसं टाकायच्यात म्हणजे जरी जास्त राहिलं तरी आपण शिल्लक ठेवू. हां बस. हां आता इथं मी हे गव्हाचं पीठ चाळून घेते. गुळवणी तयार करते, तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि हा असा बारीक चिरलेला आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून घेते. गुळवणी आहे ना आपल्याला खूप जास्त पातळ नसतं करायचं, त्यामुळे काय करायचं, गुळ बुडेल एवढं याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर इथं तोपर्यंत हे पुऱ्यांचं पीठ मळलेलं आहे आईंनी आणि आमचं तर आणखीन कापण्याचं काहीच नाही. हा हो लाटा की. राधिका आहे ना किती वेळ झालं हे तेल गरम झालंय की नाही त्याची वाट बघते. तर मी राधिकाला सांगते की हे तेल गरम झाले हे हात न लावता कसं ओळखायचं. अगदी चिमटभर पीठ घे आणि ह्या तेलात टाक. नाही बघ हे ना असं तू ना असं इतक्या पटकन पण ते असं हे होत नाही, आणखीन थोडासा त्याला वेळच लागतोय ना. हे बघ तर जेव्हा असं पटकन ते फसफसल ना त्यावेळेस समजायचं की तेल तापलंय. काय खातो तू? हां झालाय खाऊन? राणू खातोय केक. आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, तर त्याच्यामुळे हे मी एका परातीमध्ये किंवा आपण कसं म्हणतो ताटात टाकून घेतलेलं आहे आणि याला आता पूर्ण गार करून घ्यायचं. पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे तेलाचं मोहन टाकतोय. आता तेलाचं मोहन टाकत असताना काय करायचं माहिती आहे का, आता आपण एवढं तेल टाकलं की नाही तर सगळं एवढं तेल आपण एवढं तेल गरम केलं ना तर सगळं तेल टाकणार नाही आहेत. अगोदर अशा पद्धतीनं आपण हे एकत्रित करून घेतोय. तुम्हाला मी दाखवते की हे पीठ कसं झालं पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित असं तयार होतं कापण्यांसाठी. आणखीन थोडंसं टाकून घेते. अगोदर चमच्याने मिक्स करायचं कारण की हे तेल गरम आहे आणि मग नंतर हातानं चांगलं चोळून घ्यायचं. हे बघा आता आहे ना हे असं हाताने चांगलं चोळून घ्यायचं. तर आपल्याला आहे ना ह्या पिठाचा अशा पद्धतीनं मुटका करायचा आहे. हे इथपर्यंत असं हे झालं पाहिजे, अशी त्याची मूठ तयार झाली पाहिजे म्हणजे हे आपलं पीठ परफेक्ट असं होतं. आता आपण हे पीठ मळू शकतो. 1-2 नंबर आले म्हणलं बंदच करून टाकलं. इथं राधिकाचं तेल गरम होत आहे आणि माझं गुळवणी थंड होत आहे म्हणून आम्ही वाट बघत बसलोय. छान आली आहे. नाही आहे लाल काढायचे का? हां थोडेसे म्हणजे हे झालेत पण अशाच काढ खरपूस थोड्या.
नाही आता छान यायला लागलात. आता मी मळते माझं. आता बाकीची इकडची तिकडची कामं होत होती तोपर्यंत येळवणी पूर्ण थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ही सुंठ आहे, सुंठ पावडर टाकतोय थोडीशी. आणि त्याच्यानंतर इथं ही भाजून बारीक केलेली बडीशेपची पावडर. आणि आता आपलं हे गुळवणी आहे की नाही, तर ते असं थोडं थोडं करून मिक्स करायचं. गुळवणी आपण करताना घट्ट केलं आहे बरं का, तर त्याच्यामुळे ना असं छान गोडवा येतो ह्याला. पण जर तुम्हाला हे गुळवणी पुरलं नाही पीठ मळताना, आपल्याला एकतर हे घट्टसरच मळावं लागतं. पण बाय चान्स नाहीच पुरलं हे गुळवणी, तर मग तुम्ही थोडंसं पाणी पण वापरू शकता. पण गुळवणी मात्र घट्ट करायचं, जेणेकरून कापणी गोड होती आणि कापणी गोडच चांगली लागते. आता थोडं थोडं करून ते गुळवणी घेते आणि छान घट्टसर असं हे पीठ मळून घेते. हा, तेल टाका त्याच्यात मापातच. तर इथं काय केलेलं आहे, आता आपण कापण्या करायला घेतोय, तर त्याच्यासाठी ना इथं ही लाटून घेतोय आपण लाटी. आणि ही लाटी लाटत असताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ पण आपल्याला ठेवायची नसते. आणि इथं याच्या अगोदरची मी एक बॅच करून घेतलेली, एक बॅच नाही, एका चपातीच्या कापण्या करून घेतलेल्या आहेत. आणि याच्या दोन्ही पण साईडला आहे ना खसखस लावायची, म्हणजे कोणत्या जरी साईडनी बघितली तरी कापणी छान दिसते. तर काय होतं, इकडचं तेल असं तिखट होतं ना तिखट पुऱ्यांचा, तर त्याच्यामुळे इथं दुसरी कढई घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये राधिका आता कापण्या तळायला लागली आहे. आणि आईंचे उंडे करून झालते, त्यामुळे आई तिखट पुऱ्या तळत आहेत आणि ही मला कापणी करू लागते. परत पण आतनं होत राहतं बाहेर काढलं तरी. आज आम्ही आषाढ तळतोय, त्याचा घमघमाट आहे. तिखट पुऱ्या, कापण्या, घाऱ्या नाही आहेत. कलरफुल होय का? 4 बायका मिळून करतायत तासात, तर जिकडं तिकडं 2 तास करताय. जिकडं तिकडं करायला 2 तास. हो, खायच्या काय मग? होय का? काय पाहिजे? कापण्या आवडतात ना रानूला? काकीला माग, काकीला माग. अरे वा, हा तो असं बारीक उदबत्ती घे ना, तू पण घेतली एवढी मोठी, तो पण दिवा विजेल. काय करते रानू साई दीदी? राणा नाही पेटली. राणा तू थांबा. राणा नाही सई, ती अर्धी पेटली ना मग पटकन विजते. हळूच विजल. तर बघा, सई देवाला नैवेद्य दाखवायला आली आहे माहिती आहे का. आणि राणा काय म्हणतोय? काय म्हणला तू रानू? होय रे, राणा म्हणतोय मांजर गेली देवघरात. बघितलं का सई? सई काय मांजर आहे काय? देवाला दाखवलं का? रे तूच उंदीर आहे, तिला मांजर म्हणतोयस. ओके. ते लांब बाजूला लावली ना उदबत्ती. अंधेरा कायम रहे नाही, अंधेरा हरण. अंधेरा हरणा काय? अंधेरा कायम रहे. कायम रहे फिर तो अच्छा ही है, फिर तो हमें स्कूल की छुट्टी है. हा, हे तर तेवढंच द्यानी मुली नुसतं. उद्या सईची टेस्ट आहे माहिती आहे का. शुक्रवारी शनिवारी सुट्टी होती काय, शुक्रवारी अभ्यास केला नाही, शनिवारी अभ्यास केला नाही, म्हणून आता आम्ही अभ्यास करतोय. आणि मला इंग्लिश वाचता येतं, मला वाचता येतं डॅडी.
बाहेर आम्हाला आहे ना खरं तर रेसिपी करायची होती, पण म्हटलं आता रेसिपी करायला घेतली की नाही मग निवांत त्यात 3 तास तरी जात येतच. आणि मग नंतर काही अभ्यास मला पण घेऊ वाटत नाही, खरं सांगते मी, माहिती आहे का, कंटाळा येतो मग परत. मग त्याच्यामुळे मग म्हटलं रेसिपी आपण नंतर करू, आधी हिचा अभ्यास घे की नाही. वाचा. हा. हे सगळं करमाळ्याच्या आईचं कपाळ आहे की नाही. तर इथनंच भाऊजींच्या दुकानातनं मम्मी घेऊन चालली आहे. सईला असं बघितल्यावर किती भारी वाटतं ना सई.